श्रीराम समर्थ श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय भारत माता की जय श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 3 समास 8 मध्ये आपल्याला आधी दैविकाचा विचार सांगितलेला आहे। 3 प्रकारचे आपण ताप पाहत आहोत। पहिला पाहिला आपण जो शरीराला होतो त्याला आम्ही आध्यात्मिक म्हटलं। जो ताप इतर गोष्टीकडनं होतो, व्यक्तीकडनं असो वस्तूकडनं असो, त्या तापाला आधी भौतिक म्हटलं। तर तिसऱ्या प्रकारचा ताप म्हणजे आधी दैविक ताप। हे सगळे ताप आपल्याला होत असतात आणि त्यामुळे आपलं जीवन दुःखदायक होते। हे शरीर मुळातच दुःखदायक आहे, म्हणून जन्म दुःख निरूपणामध्ये त्याचा विचार आपण पाहिलेला आहे। श्री समर्थांनी सांगितलेला उपदेश आपण श्रवण करू। श्रीराम समर्थ श्रीराम मागा बोलिला आध्यात्मिक। पहिला आध्यात्मिक, त्या उपरी आधी भौतिक आता बोलिजेल आधी दैविक तो सावधायिका। श्रीराम सावधपणे आपल्याला आधी दैविकाचा विचार ऐकायचा आहे। समर्थांनी या ठिकाणी एक आधाराला वचन घेतलं आहे। ते आधाराला घेतलेलं वचन ऐकूया। शुभा शुभै कर्मभि देहांते यमयातना स्वर्ग नरकादि भोक्तव्यम इदम विद्यादिदैविकम। या ठिकाणी दैविक तापाचं लक्षण त्यांनी दिलं आहे शुभाशुभ कर्म। 2 प्रकारची कर्म आहेत। एक शुभ कर्म आहे, दुसरं अशुभ कर्म आहे। शुभ कर्मातून पुण्य आणि अशुभ कर्मातून पाप, म्हणून पाप पुण्य हे कर्माचं फळ आहे। आम्ही कर्म करतो पण कर्माचं फळ मात्र आपल्याला नको असते। आम्हाला कर्म हवं असते, आम्हाला आपल्या हातून पापकर्म घडते पण त्या पापकर्माचं आम्हाला फळ नको असते। आम्हाला पुण्यकर्म करावंसं वाटत नाही पण पुण्यकर्माचं आम्हाला फळ हवंसं असते। म्हणून आमच्या इच्छेने ना आपल्याला सुख मिळत ना आपल्या इच्छेने आपल्याला दुःख मिळत। म्हणून सुख आणि दुःख या दोन्हीही गोष्टी माणसाच्या कर्मावर अवलंबून आहे। म्हणून जीवन कर्माधिष्ठितम असं वचन आहे। माणसाचं जीवन कर्मावर अवलंबून आहे। आपण जे पेरू तेच उगवेल हे सूत्र कायम लक्षात ठेवावं। पेरले ते उगवते, जे पेरलं आहे तेच उगवणार आहे।
समर्थांनी या कर्माच्या बाबतीत कोणता विचार मांडला तो पाहू. श्रीराम समर्थ श्रीराम. शुभाशुभ कर्माचे जना देहांती यमयातना स्वर्ग नरक भोगनाना यानावादी दैविक श्रीराम. स्वर्ग याचा अर्थ सुखाचा भाग आणि नरक याचा अर्थ दुःखाचा भाग. सुख माणसाला स्वर्गात प्राप्त होते तर अत्यंत दुःख आपल्याला नरकात प्राप्त होते. हे दोन्ही भोगच आहे, हे दोन्ही हे तापच आहे. या दोघांना ताप का म्हटलं? कारण हे कर्माचं फळ आहे. कर्माच्या फळातून आम्हाला अशा प्रकारचे सुख दुःख प्राप्त होत असतात. आंग बळे नाना दोष नाना पातके मदांधपणे अविवेके केली परीते दुःखदायके यमयातना भोगिती श्रीराम. नाना दोष आपल्याकडनं घडले, नाना प्रकारचे पातक म्हणजे पाप घडले, मदांधपणे आम्ही अविवेक केला आणि त्या अविवेकाचं फळ आम्हाला दुःखामध्ये झालं. दुःखदायके काय आहे? यमयातना भोगविती. आपण जे कर्म केलं दुष्कर्म, त्या दुष्कर्माचं फळ आम्हाला यमयातनेमध्ये भोगावं लागते. धर्म यमयातना याचा अर्थ ती धर्माची बाजू आहे. धर्म हा ना सुखाच्या बाजूनी आहे ना धर्म दुःखाच्या बाजूनी आहे. धर्म हा कर्माच्या बाजूनी आहे. जो यमधर्म म्हणतो आम्ही, तो यमधर्म हा कर्माच्या बाजूने. तुम्ही काय केलं हे सांगा आणि त्या काय केल्याचं काय फळ आहे हे तुम्ही तुमच्या हाताने निवडा. मला कोणतं फळ हवं आहे यावर आपण कर्म ठरवावं. म्हणून कर्म करताना आमच्या हातून चांगलं कर्म घडावं, जेणेकरून आम्हाला दुःखदायक आम्हाला जीवन जगायला मिळणार नाही, दुःखदायक आपलं जीवन होणार नाही. म्हणून कर्मावर सगळं अवलंबून आहे. आम्ही इतरांना दुःख दिलं त्याचं फळ दुःखामध्ये परिवर्तित होणार आहे. आम्ही इतरांना सुख दिलं तेही कर्म आहे, त्याबद्दल आम्हाला सुख मिळणार आहे. आम्ही जे करू, मनुष्य जन्माला आला की जन्माला आल्यापासून तो कर्माधिष्ठित आहे, कर्मावर अधिष्ठित आहे. त्याला जगत असताना कुठली तरी कृती त्याला करावीच लागते आणि त्याला कर्म म्हटलेलं आहे. मग ती कर्म करत असताना ती कृती अशी घडावी की ज्या कर्मातून आम्हाला सुख मिळावं, ज्या कर्मातून आमच्या दुःखाच्या सगळ्या गोष्टी संपाव्या, असं जर वाटत असेल तर आमच्या हातून चांगलं कर्म घडलं पाहिजे. कथा सांगतो एक छोटीशी. गोंदियाचा एक प्रवासी गंगेच्या काठी गेला. त्यांनी पाहिलं अनेक लोक गंगेमध्ये स्नान करतात आहे. कारण गंगा ही काय आहे? गंगा ही पापक्षालन करणारी आहे, पापक्षालिनी आहे. गंगा पापम असं म्हणतात. शशी तापम दैन्यम कल्पतरुस तथा पापम तापम च दैन्यंच घ्नंती संतो महाशया. गंगा पापम, गंगा ही पापाचं क्षालन करते. अनेक लोक त्याच्यात आंघोळ करत होते. हा प्रवासी तिथे गेला आणि त्यांनी विचार केला की सगळे लोक इथे आंघोळ करतात आहे, या सगळ्या लोकांचं पाप जर ही गंगा स्वीकारते आहे तर या गंगेला मिळालेलं पाप ही कुठे जाऊन धुते? उत्कंठा होती त्याला, जिद्दी होता. जेव्हा त्याने त्या गंगेला प्रार्थना केली, हे माते, तू हे सगळ्या लोकांचं पाप स्वीकारतेस, मला नाम पापम असं वचन आहे, तर हे सगळं तू पाप स्वीकारते, तर शेवटी हे पाप, हे शेवटी पाप तू काय करतेस, त्या पापाचं तू काय करते? त्यावेळेस गंगा माता प्रगट झाली. गंगेने सांगितलं
माझ्यामध्ये लोक पाप सोडतात, पण मी काहीच करत नाही. ते पाप मी घेऊन समुद्राला नेऊन सोडून देते. जसं आपण कुठलंही कर्म केलं तत्सत कृष्णार्पणमस्तु असं म्हणतो, शेवटी ते कृष्णाला जाऊन मिळते. त्याप्रमाणे आम्ही कुठलंही कर्म केलं तर त्याचं जे पाप आहे, ती गंगा म्हणते मला मिळालेलं पाप हे माझं नाहीच, हे ज्याचं आहे तो त्याचं पाहिल. मी फक्त वाहिनी आहे, मी फक्त वाहून नेणारी आहे, आणि म्हणून मी ते सगळं पाप सागराला नेऊन मिळवते. तुला काही विचारायचं असेल तर त्या पापाचं काय होते, तर तू सागराकडे जा आणि सागराला हा प्रश्न विचार. आता तो प्रवासी जो होता मोठा जिद्दी होता. त्याला त्याची अशी इच्छा होती की बा आपल्याला कळलं पाहिजे की नेमकं हे लोक पाप गंगेमध्ये धुतात, या पापाचं होते तरी काय. तो व्यक्ती सागराकडे गेला. सागराजवळ गेल्यानंतर सागराला प्रार्थना केली की गंगा हे सगळं पाप तुझ्याकडे आणून सोडते, तू त्या गंगेच्या पापाचं काय करतोस. तर सागर म्हणाला मी साठवणारा आहे, संग्रह करणारा आहे, पण पापाचा संग्रह करणारा नाही, मी पाण्याचा संग्रह करणारा आहे, म्हणून मला सागर असं म्हणतात. मग बाबा तुझ्या जो असलेलं पाप ही गंगा आणून सोडते, या पापाचं काय करतोस तू. तो म्हणे सूर्य तापतो, आणि सूर्य तापल्यामुळे माझ्या या पाण्याचं बाष्पीभवन होते, आणि बाष्पीभवनामध्ये माझे पाणी पापासह सुकल्या जाते. त्यामुळे हे बाष्पीभवन झालेलं पाणी हे कुठे जाते, तर ते मेघाकडे जाते. मेघ म्हणजे ढग. त्या ढगाकडे ते पाप जाते. त्या ढगाला विचारलं पाहिजे की हे पाप कुठे जातो. त्यामुळे त्याचं उत्तर मी देऊ शकणार नाही. तुला जर विचारायचं असेल तर त्या मेघाला विचार. तो मनुष्याला अजून वाटलं की अरे सागरा जो खरंच पाप ते राहत नाही, ते मेघाकडे झाले, मेघाला विचारलं पाहिजे. म्हणून तो त्या मेघाला प्रश्न विचारतो, पाण्याच्या या ढगांना प्रश्न विचारतो की आपल्याकडे हे सगळं पाप येते, तर आपण या पापाचं काय करता. त्यास मेघ म्हणाले की आम्ही जीवन, आम्हाला जीवन असं म्हणतात, आम्ही जीवनदाता आहोत. जीवनदाता याचा अर्थ पाणी देणारा. जलद, जलद म्हणजे ढग, जल देणारा. मी जलद आहे आणि मी पाणी देणार आहे, मी त्या पापाचं काय करणार. उलट माझ्याजवळ जे पाणी साठवलेलं असते ते पाणी सगळ्यांना आनंद, सुख, समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून मी गावोगावी प्रत्येक ठिकाणी पावसाच्या रूपाने मी पडतो आणि त्यांना सुख प्रदान करण्याचा विचार करतो. परंतु ज्या लोकांचं पाप माझ्याकडे जमा होते ते पाप सुद्धा मी काय करणार. ते ज्यांनी दिलेलं आहे ते पाप पुन्हा त्यांच्या घराच्या शिखरावर, म्हणजे त्या व्यक्तीच्या डोक्यावर पावसाच्या रूपाने पुन्हा मी बरसतो, आणि जेवढं दिलं असेल ते व्याजासकट मी त्यांना परत करून टाकतो. कारण आपल्याकडे जर एखादं कर्ज असेल आणि ते कर्ज जर फेडायचं असेल तर फेडताना मुद्दल फेडावी लागते, त्याबरोबर त्याचं व्याजही द्यावं लागते. म्हणून मी व्याजासकट त्यांना देतो. मग त्याच्या लक्षात येते की शेवटी गंगेमधलं पाप, म्हणजे गंगेमध्ये धुतलेलं पाप, त्या गंगेचं पाप ते सागराला जाते, सागराचं मेघाला जाते, आणि मेघाचं पावसाच्या रूपाने पुन्हा आमच्या घरी येते, आमच्या डोक्यावर पडते, आमच्या जीवनात आम्हाला भोगावं लागते. याचा अर्थ मनुष्याने केलेलं कर्म हे कधीच त्या कर्मातून, त्या कर्मफळातून तो मुक्त होऊ शकत नाही. त्याला कर्म करणं क्रमप्राप्त आहे, कारण त्याला जीवन प्राप्त झालं. त्याला जीवन प्राप्त झालं म्हणून कर्म केलं, कर्म केलं म्हणून त्याला फळ मिळालं, आणि फळ मिळालं म्हणून सुख आणि दुःख हे दोन प्रकारचे फळं त्याला मिळतात.
म्हणून सुख जर प्राप्त करायचं असेल तर कर्म चांगलं केलं पाहिजे, सत्कर्म. सत्कर्म एव पुण्यम. म्हणून आमच्या हातून जीवन जगत असताना सत्कर्म घडलं तर आम्हाला पुण्याचा संचय होईल आणि पुण्याच्या संचयाचा फायदा स्वर्ग आहे. आमच्या हातून जर पाप घडलं, आमच्याकडनं जर काही प्रमाद घडले तर त्याचा आम्हाला दुःख रूपाने ते आम्हाला ते प्राप्त होईल आणि आम्ही ते दुःख भोगण्यासाठी नरकामध्ये आम्हाला जावं लागेल. मग आम्हाला स्वर्गात जायचं की आम्हाला नरकात जायचं, चॉईस आपली आपली आहे. पण काही गोष्टी इथे भोगाव्या लागतात, काही गोष्टी पुढे भोगाव्या लागतात. एखादं कर्म केलं असलं तर त्या कर्माचं फळ तत्क्षणी मिळणे हे एक कर्मफळ आहे. काही कर्माचं फळ काही दिवसांनी मिळणे हे एक फळ आहे. आणि काही कर्माचं फळ असं आहे की जे आम्ही आज केलेलं आहे, परंतु ते भोगावं कधी लागते हे सांगता येत नाही. हे या जन्मीच भोगावं लागेल असंही सांगता येत नाही. ते पुढच्या जन्मी भोगावं लागेल किंवा मृत्यूनंतर भोगावे लागेल. म्हणून समर्थांनी या तापाला आधी दैविक ताप असं म्हटलेलं आहे. त्याचं स्पष्टीकरण समर्थांच्या शब्दात पाहूया. श्रीराम समर्थ श्रीराम. आंग बळे, द्रव्य बळे, मनुष्य बळे, राजबळे, नाना सामर्थ्याचे निबळे, अकृत्य करती श्रीराम. अकृत्य म्हणजे वाईट कर्म. कोणाकोणामुळे आपल्या कशामुळे आपल्याकडनं अकृत्य घडते, वाईट कर्म घडते, तर ते म्हणतात अंग बळे. अंगात जोर आला की चालताना सरळ चालतच नाही, 2-4 लोकांना धक्के मारूनच पुढे जाईल, अंगबळ. दुसरं दिलंय द्रव्य बळ. पैसा आला की पैशाच्या मागे अहंकार येतो, म्हणून अहंकाराच्या पोटी सुद्धा माणसाच्या हातून पाप घडते. म्हणून द्रव्य बळे, मनुष्य बळे, राजबळे. सत्ता आली, राजबळ याचा अर्थ सत्ता. सत्ता आल्यानंतर तो इतरांना सुखी ठेवेल तर तो खरा सत्ताधीश. सत्ताधीश कसा असला पाहिजे तर प्रभू रामचंद्रांसारखा असला पाहिजे. सगळ्या सुखासाठी, सगळ्यांच्या सुखासाठी रामचंद्रांनी आयुष्यभर दुःख भोगलं. सुखासाठी राजा नाही, सुखासाठी पद नाही, सुखासाठी तो जगायला तयार नाही. तो इतरांच्या सुखासाठी जगतो, स्वतःच्यासाठी नाही. म्हणून राजा हा उपभोग शून्य स्वामी असं म्हटलं जाते. तो उपभोग घेण्याच्या बाबतीत शून्य असतो, कर्माच्या बाबतीत अग्रगण्य असतो. दुःख असेल तर तो स्वतःकडे घेतो. म्हणून आपण म्हणतो की कुठलंही मोठं कार्य मोठ्या माणसाच्या हातून होत असताना त्याचे फळ अनेकांना मिळतात, पण त्याच्या जीवनात काय, याचं उत्तर काय? याचं उत्तर असं आहे की याचं उत्तर इतरांच्या सुखासाठी त्यांनी ते स्वीकारलेलं दुःख आहे. रामचंद्रांनी सगळ्यांच्या सुखासाठी गृहत्याग केला, सगळ्यांच्या सुखासाठी ते वनात गेले, सगळ्यांच्या सुखासाठी त्यांनी रावणाबरोबर युद्ध केलं आणि सगळ्यांना सुख प्राप्त करून देण्यासाठी रावणाला मारलं. आणि शेवटी त्यांच्या जीवनामध्ये काय, परत दुःख झालं. म्हणून राजाने उपभोग शून्य असलं पाहिजे, सत्ताधीशाने उपभोग शून्य. पण असं रामासारखे सगळे राजे असतील कुठे सांगितलं? एकदा सत्ता आली की सत्तेचा मद येत असतो आणि त्या मदापोटी तो इतरांना छळण्याचा विचार करतो. जगाला छळण्यामध्ये त्याला जास्त आनंद मिळतो, जगाला सुखी पाहण्यात त्याला आनंद मिळत नाही. म्हणून जो कोणी सत्ताधीश होईल, अधिकारी होईल, त्यावेळी आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या लोकांना आम्ही सुख कसं देऊ शकू याचा पहिला विचार केला पाहिजे. आणि सुखाच्या परिभाषेमध्ये कर्तव्य सांभाळून सर्वांच्या कल्याणाचा विचार करणे याचं नाव आहे सुख. आणि म्हणून ते म्हणतात आहे मनुष्य बळे, राजबळे, नाना सामर्थ्याचे नि बळे. अनेक प्रकारचं सामर्थ्य माणसाजवळ असते.
त्या सामर्थ्याच्या बळावर मला सांगा की तप केल्यानंतर पुण्य प्राप्त केलं, तप केल्याने बल प्राप्त केलं आणि राग आला तर काय झालं? शाप दिला. म्हणजे शेवटी तपातून सुद्धा इतरांचं नुकसान झालं की नाही? असं कर्म करा की ज्या कर्मातून मला आनंद मिळावा यासाठी नाही, कमीत कमी इतरांच्या आनंदासाठी. आणि कर्मफळ काय म्हणते? जे तुम्ही कर्म कराल त्या कर्माचंच फळ तुम्हाला मिळत असते. आम्ही चांगलं केलं तर आपल्याला पुण्य मिळेल आणि आमच्याकडनं वाईट घडलं तर ते तुम्हाला पाप मिळेल. काही लोकांना पाप आणि पुण्य या दोन गोष्टी काल्पनिक वाटतात, खऱ्या वाटत नाही. अनेकांना काही गोष्टी काल्पनिक वाटणे आणि खऱ्या न वाटणे याचा अर्थ त्याला फक्त ईट ड्रिंक अँड बी मेरी, खा प्या आणि मजा करा, अशा भोगवादी वृत्तीचाच विचार करणारा मनुष्य असा म्हणू शकेल. कर्म केल्यानंतर आपल्या कर्मातून चांगलं जन्माला यावं आणि त्यासाठी आमच्या हातून चांगलं कर्म घडावं. कारल्याची बी पेरावी आणि आम्हाला चांगल्या प्रकारचे हापूस आंबे मिळाले पाहिजे अशा प्रकारची कामना करणे हे म्हणजे मूर्खाचं लक्षण आहे. म्हणून कर्म आम्ही चांगलं केलं तरच तुम्हाला मिळेल. तुम्ही जर हापूस आंब्याची बी पेरली असेल तरच भविष्यामध्ये तुम्हाला ते मिळतील. कारल्याची बी पेरली असेल तर त्याच्यापासून आम्हाला कडू कारलेच मिळतील, त्यातून चांगलं मिळणार नाही. म्हणून आमच्या हातून कर्म करताना इतकं जागरूक राहिलं पाहिजे, इतकं जागरूक राहिलं पाहिजे की त्या जागरूकतेमध्ये माणसाच्या लक्षात आलं पाहिजे की या कर्मातून आम्हाला काय परिणाम होणार. मग कर्म हे निष्कर्म होण्यासाठी काय करावं याच्यासाठी पुढचा दशक दिलेलाच आहे, त्याचा विचार आपण पुढे करणारच आहोत. कर्म करायचं, पण कर्माच्या मागे त्या कर्माचं कुठलंही सुख किंवा दुःख आम्हाला मिळू नये असं जर वाटत असेल तर यासाठी काय करायचं याच्यासाठी समर्थांनी पुढे सगळा विचार मांडलेला आहे दशक पुढच्या 4थ्यामध्ये. पण 3ऱ्या दशकामध्ये समर्थांनी सांगितले की कर्म करत असताना फळ माणसाला टाळता येणार नाही. श्रीराम समर्थ श्रीराम. नीती सांडून या तत्वता, तत्वता म्हणजे मुळातून सगळं, मुळातून नीती सांडून टाकली तरी सोडून दिली. करू नये तेची करिता यमयातना भोगता जीव जाये. श्रीराम. माणसाला इतक्या यातना होतात, इतके दुःख होतात, त्या दुःखाचा इतका त्रास असतो की माणसाला शेवटच्या क्षणी असं वाटते की सगळं जावं, काही राहिलं नाही चालेल, पण फक्त हे दुःख मिटलं पाहिजे. पण ते दुःख मिटत नाही. जोपर्यंत कर्म आहे त्या कर्माचं फळ आम्ही भोगत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या दुःखातून मुक्ती नाही, कोणालाच नाही. तुम्हाला नाही, मला नाही, कोणाला. जगात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला कर्माच्या फळाच्या दुःखातून किंवा सुखातून, कारण कर्माची दोन्ही फळ आहे, सुख आणि दुःख, त्यामुळे त्याच्यातून मुक्ती नाही आहे. भोगून, कर्म भोगून फेडावे लागते. कर्माचं फळ भोगून फिटते, तसं फिटणार नाही. मी माझ्या वडिलांना असं म्हटलं होतं की दादा, की परमेश्वर जर आपला आहे आणि परमेश्वरासाठी आपण आयुष्यभर कार्य करतो तर आपल्या वाट्याला दुःख काय यावं. त्यास माझ्या वडिलांनी मला म्हटलं की राम, याचं उत्तर मी तुला देतो. कारण माझ्या वडिलांना 2 वर्ष अगोदर, म्हणजे दाण्याच्या 2 वर्ष अगोदर त्यांना कॅन्सरचा त्रास झाला होता. त्यांना गळ्यानी वेदना होत्या, अन्न पाणी त्यांना घेता येत नव्हतं. म्हटलं दादा, हे काय, परमेश्वराला आपण का प्रार्थना करू नये की हा माझा भोग बंद कर, या दुःखातून मला सावर. त्याच्यावर त्यांनी फार सुंदर वाक्य वापरलं होतं. ते म्हणाले, हा भोग जर मी आता परमेश्वराला प्रार्थना करून मी संपवण्याचा विचार केला तर माझ्या खात्यावर मात्र तो शिल्लक राहील. तो खात्यावर शिल्लक असलेला जो आहे तो सोडता येणार नाही, तो कधीतरी मला भोगावा लागणार. तुम्ही किराणा दुकानामध्ये गेले आणि किराणा जर आणायला म्हटलं की आम्हाला 2000चा किराणा द्या, तुम्ही उधारीमध्ये घेतला आणि त्या उधारीमध्ये घेतल्यावर उधारी फेडताना मात्र तुम्ही 1099 रुपये फेडले, 1 रुपया शिल्लक राहिलेला आहे, तर तो दुकानदार तुमच्या खात्याला नील करत नाही. जोपर्यंत तुम्ही ते 1 रुपया फेडत नाही तोपर्यंत त्याला नीलचे ते दाखला देत नाही तुम्हाला, तो की तुमच्या आता खातं आता पूर्ण बिलकुल 0 रुपये तुमच्या खात्यावर आहे असं म्हणत नाही. तो म्हणतो 1 रुपया द्या,
तर तुम्हाला तुमचं कर्ज पूर्ण भेटलं. म्हणून आम्ही जे कर्ज काढलेलं आहे, जे आम्ही कर्म केलं आणि त्या कर्मातून आम्हाला जे सुख आणि दुःख मिळालेलं आहे ते आम्ही जर भोगलं नाही तर ते आमच्या पुन्हा कॅरी ऑन होणार आहे. मग आम्हाला कॅरी ऑन करायचं का? ते मागचं पुढे पुन्हा ओढायचं का? मागचं पुढे ओढणे याचा अर्थ भगवंताला प्रार्थना करणे, देवा हे दुःख माझं सावर. पण देव म्हणतो मी आजचं फक्त पुल ऑन करू शकतो, पोस्टपोन करू शकतो, पुढे ढकलू शकतो. आजचं दुःख उद्यावर नेऊ शकतो, पण तुझं दुःख जाऊ शकणार नाही. म्हणून शास्त्रामध्ये दुःखाचं कारण बदलू शकते, दुःख बदलू शकत नाही. कुठल्याही जे क्षणाला आपल्याला जे दुःख होते तेव्हा तुम्ही परमेश्वराला प्रार्थना करता की माझं दुःख जाऊ दे. ते दुःख जात नाही, दुःखाची वेळ बदलते, भोगण्याचा काळ बदलतो, पण भोग सुटत नाही, ते कुठेतरी जन्माला येतातच. आणि म्हणून परमेश्वराला आहे तितके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती, असं म्हणून ते आलेले भोग आपण आनंदाने स्वीकारले पाहिजे. मग ते सुख असो अथवा दुःख असो. कसं आहे, रडून म्हटलं तरी आपल्यालाच भोगावं लागणार आणि हसून म्हटलं तरी आम्हालाच भोगावं लागणार. म्हणून आम्हाला कसं भोगायचं आहे ज्याने त्याने ठरवलं पाहिजे. लक्षात घ्या, अनेक लोक आपले दुःख रडून ऐकतात आणि लोकांना हसून सांगतात. म्हणून आपले दुःख ते आपल्या जवळ असले पाहिजे आणि त्या दुःखावर सुद्धा आपण मैत्री केली पाहिजे. त्या दुःखावर का मैत्री केली पाहिजे? कारण ते आमचे भोग आहेत, ते आम्हाला भोगावं लागणार आहे. म्हणून सगळ्या संतांना, सगळ्या महंतांना, सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये काही सुखदुःखाचे क्षण आले, पण त्यांना ते त्या सुखदुःखामध्ये लिप्त झाले नाहीत, त्याच्यात ते अडकले नाहीत. नाथांकडे गृहसौख्य पराकोटीचं होतं, तर तुकाराम महाराजांकडे संसार दुःख होतं. मग एकाच ठिकाणी सुख होतं, दुसऱ्या, पण दोन्ही संत तेवढ्याच उंचीचे आहे. यांनी सुख उपभोगलं नाही तर त्यांनी दुःखामध्ये ते होरपळून गेले नाही. म्हणून आम्हाला सुद्धा जीवनामध्ये कधी सुख आलं तर जास्त उड्या मारू नये आणि दुःख बोललं तर हताश होऊ नये. माणसाने धैर्याने तोंड दिलं पाहिजे, ते भोगलं पाहिजे आणि इतरांना सकारात्मक वृत्ती दिली पाहिजे. संकट आहे, प्रत्येकावर येणार आहे. म्हणून लक्षात घ्या, रोग, संकटे, समस्या, अडचणी प्रत्येकाच्या जीवनात आहे. परंतु एक लक्षात ठेवलं की त्या कायमच्या नाहीत. त्या कायमच्या आहेत असं म्हटलं तर रडत बसावं, पण या जगात कायम काही नाही. तुम्ही कायम नाही, शरीर कायम नाही, जग कायम नाही, कोणी कायम नाही. मग जे कायम नाही आहे त्याच्यासाठी काय रडायचं आहे? उलट जे कायम आहे, जे स्थित आहे, जे नित्य आहे, अशा नित्य असलेल्या परमेश्वराची उपासना आम्ही केली पाहिजे. म्हणून या यमन यात्रेतून आम्हाला सुटताना आम्हाला जर याच्यातून मोकळं व्हायचं असेल तर ते भोग भोगावे लागतात. ते भोग कोणकोणत्या प्रकारचे असतात ते सांगतो. आणि ते भोग आमच्या वाट्याला येऊ नये असं वाटत असेल तर उत्तर आहे सत्कर्म. सत्कर्म एव पुण्यम, दुष्कर्म एव पापम. दुष्कर्म तेच पाप आहे आणि सत्कर्म तेच पुण्य आहे. समर्थांनी त्याचं किती सुंदर स्पष्टीकरण दिलं, ऐका, खूप सुंदर आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. डोळे झाकून स्वार्थ बुद्धी, नाना अभिलाष कुबुद्धी, वृत्ती भूमी सीमा साधी, द्रव्यदारा पदार्थ श्रीराम. मला स्वार्थापोटी जे डोळ्याने दिसते ते मला पाहिजे असते, हाव सुटते. आणि काही ठिकाणी पापकर्म असते पण त्याची डोळे झाक केली जाते. म्हणून आपल्याला अशी बुद्धी प्राप्त झाली पाहिजे की आमच्या दृष्टीने आम्हाला चांगलं घेता आलं पाहिजे. आम्हाला अशी बुद्धी प्राप्त झाली पाहिजे की आमच्या कानाने आम्ही चांगलं ऐकलं पाहिजे. आम्हाला अशी बुद्धी प्राप्त झाली पाहिजे की आमच्या मुखातून शुभ निघालं पाहिजे. अशी बुद्धी प्राप्त झाली पाहिजे की आमच्या प्रत्येक कृतीतून सत्कर्म बाहेर पडलं पाहिजे. मातलेपणे, मातलेपणे म्हणजे उन्मत्तपणे, मातलेपणे उन्मत्त, जीवघात, कुटुंबघात, अप्रमाण क्रिया करत, म्हणून यमयातना श्रीराम. अप्रमाण क्रिया करत, अप्रमाण
म्हणजे प्रमाणाच्या बाहेर क्रिया करत असताना तो विचारच करत नाही याचा काय परिणाम आहे. मला सांगा की विष घेतल्यानंतर काय परिणाम शोधायचा असतो का, तो त्याचा अनुभव घ्यायचा असतो का. अनुभव घ्यायचा नसतो. इतरांच्या अनुभवातून आपण शहाणे व्हायचं असते. म्हणून विष घेतल्यानंतर मृत्यू प्राप्त होतो. तसं दुष्कर्मातून वाईट कर्मातून पाप प्राप्त होईल आणि पापातून दुःख प्राप्त होईल. म्हणून दुःख नको असेल तर दुष्कर्म सोडलं पाहिजे. हेच त्यावरचं एकमेव उपाय आहे. म्हणून याला समर्थांनी यमयातना म्हटलंय. यमयातना म्हणजे देहाच्या ज्या यातना आहे, ज्याला आम्ही आध्यात्मिक ताप म्हटलं, त्या सोसवता सहन केल्या जाता. त्याच्यापेक्षा तीव्रता या आधी भौतिकामध्ये आहे. मी माझं सहन करील हो, पण माझ्या मुलाचं दुःख मला सहन नाही होत असं म्हणतो आपण. माझ्यावर आलं तर चालेल हो, पण माझा स्नेही जो आहे तो आजारी नाही पडला. मी आजारी पडली चालली, पण घरातलं कोणी आजारी पडलं नाही पाहिजे. याचा अर्थ काय, या व्यक्तीला इतरांचं दुःख हे जास्त त्रासदायक ठरते. मी माझं दुःख सहन करेल पण इतरांचं पाहू शकत नाही. म्हणून आधी म्हणजे आध्यात्मिक तापापेक्षा आधी भौतिक ताप जास्त तीव्र आहे. त्या आधी भौतिकापेक्षाही जास्त तीव्र काय आहे तर आधी दैविक आहे. कारण यमयातना मागच आपण पाहिलं होतं की राजदंडाच्या केवढ्या भयानक शिक्षा होत्या, केवढ्या प्रकारे छळल्या जात होतं. कालच्याच आपण प्रवचनात पाहिलं की ज्या छळामुळे मनुष्य जीव सोडून द्यायचा तयारी करतो. तो म्हणतो मला एकदम मारा, हळूहळू मारू नका. इतक्या यातना होता. त्याच्यापेक्षाही जास्त तीव्रता या यमयातनेमध्ये आहे. कसं लक्षात घ्या, परमेश्वराच्या लाठीचा आवाज होत नसतो. याला म्हणतात यमयातना. श्रीराम समर्थ श्रीराम. मर्यादा सांडून चाले. चालताना कसा चालतो, चालणे म्हणजे वागणे. मर्यादा सांडून चाले. ग्रामादंडी ग्रामाधिपती. मर्यादा सांडून चालती. ग्रामादंडी ग्रामाधिपती. देशादंडी देशाधिपती. नीती न्याय सांडिती. श्रीराम. एकापेक्षा एक परखड शब्द वापरलाय. समर्थ म्हणाले मर्यादा सांडून चालती. जो चुकून वागतो त्याला कोण शिक्षा करतो, ग्रामादंडी ग्रामाधिपती. ग्रामी माणसाला ग्रामाधिपती म्हणजे गावातील पुढारी म्हणजे मुख्य माणूस किंवा त्यावेळेचा त्या जो काही अधिकारी असेल तो त्याला दंड करतो. मग तो तहसीलदार असेल, अजून कोणी असेल, जो आता वर्तमानातला वेगळा असेल आणि जुन्या काळी जे काही अधिकारी होते त्यांचे नाव वेगळे असतील, पण तो अधिकारी आहे तो त्याला दंड करतो. देशादंडी देशाधिपती. देशामध्ये जर त्यांनी गुन्हा केला असेल तर देशाचा जो अधिकारी असेल तो त्याला दंड करतो. असा नीती न्याय असा आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात देशाधिपतीस दंडिता राव. आता देशाधिपती जो आहे त्याला कोण दंड करतो, रावो म्हणजे राजा. देशाधिपतीला राजा दंड करतो. राजास दंडिता देवो. आता राजाला कोण दंड करणार, असं म्हणतात की राजा सिंहासनावर बसला की एक छोटासा कागदाचा पुरचंडा, त्याला राजदंड म्हटलाय. तो राजदंड हातात घेऊन तिथला एक म्हणजे राजाचा पुरोहित त्या राजाच्या डोक्यावर मारतो. आणि मारण्याच्या आधी राजा म्हणतो अदंड्योहम अदंड्योहम अदंड्योहम. मला कोणी मारू शकत नाही, मला कोणी मारू शकत नाही. पण तो दंड मारणारा तो म्हणतो धर्म्यो दंडेसी धर्म्यो दंडेसी धर्म्यो दंडेसी. तुला कोणी मारू शकणार नाही पण तुला धर्म मारू शकेल. म्हणजे धर्म तुला दंड करू शकेल. म्हणून तू धर्माने वाग. तू जर अधर्माने वागला तर तुला त्या पदावर बसता येणार नाही. धर्माने वागला तर लोक तुझं किंमत करतील, अधर्माने वागला तर लोक तुला पुन्हा पदच्युत करतील. म्हणून समर्थ सांगतात आहे की राजा न करिता नीती न्याय. राजा जर नीती न्यायाने वागला नाही तर त्याला कोण दंड करतो, तर त्याचं उत्तर आहे यमयातना. शेवटी त्याला यमयातना होती. श्रीराम समर्थ श्रीराम. अति अनितीने स्वार्थ पागे राजा पापी होऊन राहे. राजा अंती नरकागे
म्हणून या श्रीराम. म्हणून राजाच्या शेवटी राजा जर चुकीचा वागत असेल, अधिकारी जर चुकीचा वागत असेल, तर सामान्य माणसं त्याला दंड नाही करू शकत. पण कर्माचं फळ मात्र त्याला कधी सुटणार नाही. म्हणून राजा हा प्रजापालक असला पाहिजे. नवे नवे तो प्रजापालकच असतो, याबद्दल शंका नाही. पण जो प्रजापालक नसतो त्या माणसाचा पदच्युत होतो, त्याला यमयातना होतात, त्याला नरकवास भोगावा लागतो. म्हणून आपल्या हातून सगळ्यांनी, तो सामान्य असो, राव असो किंवा रंक असो, सगळ्यांनी आपल्या हातून सत्कर्म करावं, हे समर्थ इथे सांगतात. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो, साष्टांग दंडवत करतो आणि आजची निरूपण सेवा इथे संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.